चला प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 9 आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला दिला आहे. इन द फिगर लाईन यल टच द सर्कल विथ सेंटर ओ ॲट पॉईंट पी. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ रेडियस ओ पी. आर एस इज अ कॉर्ड थ्रू क्यू सच दॅट कॉर्ड आर एस पॅरलल लाईन यल. इफ आर एस इज इक्वल टू टेल फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. क्वेश्चन पुन्हा रीड करतोय. इन द फिगर म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये लाईन यल टच द सर्कल विथ सेंटर ओ. हे जे सर्कल आपल्याला दिसतंय या सर्कलमध्ये जी लाईन यल आहे ही लाईन यल ही त्या ओ सेंटर पॉईंट असणाऱ्या सर्कलला पी पॉईंटमध्ये टच करते. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ रेडियस ओ पी. क्यू हा जो आहे हा मिड पॉईंट आहे. जो रेडियस ओ पी तुम्हाला दिलेला आहे त्या ओ पीचा क्यू हा मिड पॉईंट आहे. आर एस इज द कॉर्ड थ्रू क्यू सच दॅट कॉर्ड आर एस पॅरलल लाईन यल. आर एस इज अ कॉर्ड. आर एस हा जो आहे आपल्याकडे हा आर एस हा या सर्कलचा काय कॉर्ड आहे. तर कॉर्ड थ्रू क्यू सच दॅट क्यू हा त्यावरचा एक कुठला तरी पॉईंट असेल असे त्यांनी सांगितलं आहे. सच दॅट कॉर्ड आर एस पॅरलल लाईन यल. आता आर एस हा जो आहे तो पॅरलल लाईन यल आहे म्हणजे यलला तो पॅरलल आहे. इफ आर एस म्हणजे हा आणि हा जो कॉर्ड आहे आर एस इज इक्वल टू 12 सेंटीमीटर देन फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे रेडियस आपल्याला या सर्कलची काढायची. क्वेश्चन एकदा पुन्हा समजून घ्या. ओ सेंटर पॉईंट असणारा जो सर्कल आपल्याकडे आहे त्या सर्कलला एक यल ही जी लाईन आहे ती लाईन पी या पॉईंटमध्ये टच करते. देन आर एस इज अ कॉर्ड ऑफ सर्कल म्हणजे आर एस ही त्या सर्कलची कॉर्ड आहे जिची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर. क्यू हा आर एसवरचा एक पॉईंट आहे जो ओ पी या रेडियसला सुद्धा डिवाईड करतो आहे. तो ओ पी या रेडियसचा सुद्धा एक भाग आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या आर एस ही लाईन यलला पॅरलल आहे हे दाखवून ती आपल्याला रेडियस ऑफ द सेम सर्कल काढायचं आहे. रेडियस ऑफ द सर्कल काढायचं म्हणजे सर्कलची रेडियस आपल्याला मिळवायची. मग या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करताना सुरुवातीला घेतलं आहे बघा. ड्रॉ सेगमेंट ओ आर. ओ आर ही जी एक सर्कल दिसते सेगमेंट दिसते सेगमेंट ओ आर आपण ड्रॉ केली. सेगमेंट ओ आर ड्रॉ केल्यानंतर अँड ड्रॉ अ पॉईंट टी ऑन नंबर लाईन यल. ओ आर ही सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर नंबर लाईन यल जो आपल्याला होता जी लाईन यल आपल्याकडे होती ती लाईन पी या पॉईंटमध्ये टच करते हे आपल्याला माहीत आहे. बट आपण काय केलं की लाईन यलला टी हा एक पॉईंट त्या लाईनवर क्रिएट केला ड्रॉ केला. त्यानंतर अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्री. ओ पी टी आता टी हा पॉईंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ओ पी टी हा एक अँगल मिळतो ज्या अँगलचं मेजरमेंट आपण सरळ 90 डिग्री सांगू शकतो. का की आपण पाहिलं होतं की टँजंट थेरमनुसार जर रेडियस ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर बाय टँजंट अँड दिस मेजरमेंट इज 90 डिग्री. सो अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्री. तिथं रिझन पण दिलं आहे टँजंट थेरम आणि त्याला नंबर दिला आहे आपण 1. नंतर सेगमेंट आर एस पॅरलल लाईन यल. सेगमेंट आर एस पॅरलल लाईन यल हे आपल्याला गिव्हनमध्ये देऊन ठेवलं आहे की आर एस इज पॅरलल लाईन यल ती एलला पॅरललच आहे. अँड ओ पी इज द ट्रान्सवर्स. आर एस ही काय त्या सर्कलची कॉर्ड आहे आणि ती आर एस लाईन यलला पॅरलल आहे. आणि देन ओ पी इज अ ट्रान्सवर्सल. आर एसची ती ट्रान्सवर्सल आहे आर एसची ती काय छेदिका आहे. यावरून पुढे अँगल ओ क्यू आर कॉन्ग्रंट अँगल ओ पी टी. आता ओ क्यू आर आर एस आणि यल जर कॉन्ग्रंट असतील पॅरलल असतील कॉन्ग्रंट असल्यानंतर म्हणजे कॉन्ग्रंट नाही पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळे त्यांना जर एका ट्रान्सवर्सलने क्रॉस केलं तर आपल्याला माहिती आहे की पॅरलल लाईन आणि ट्रान्सवर्सलचा थेरम आपण शिकलो तर त्यामध्ये माहिती आहे की करेस्पॉन्डिंग अँगल आर इक्वल ऑर कॉन्ग्रंट. मग आपण जर ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्री म्हणतोय तर अँगल ओ क्यू आर हे सुद्धा कॉन्ग्रंट असतील ओ पी टी सी का की करस्पॉन्डिंग अँगल थेरमनुसार. मग जर अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर अँगल ओ क्यू आर इज इक्वल टू सुद्धा 90 डिग्री असेल. फ्रॉम 1 and 2 ते रिझनसुद्धा आपण दिलेलं आहे. सो देन सेगमेंट ओ क्यू
म्हणजे ओपासून क्यूपर्यंत जर मेजरमेंट आपल्याला मिळवायचं असेल तर सेगमेंट ओ क्यू इज इक्वल टू 1/2 ऑफ ओ पी दिलं आहे आपण इथं. सेगमेंट ओ क्यू इज परपेंडिक्युलर आर एस, म्हणजे जी आर एस आपल्याला दिसते, आर एस या कॉर्डला ओ क्यू काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ओ क्यू जर परपेंडिक्युलर असेल तर ओ एक मिनटं ओके, ओ पी इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू ओके ठीक आहे, पुन्हा लक्ष द्या एक वेळेस. ओ क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 1 अँड 2 इथपर्यंत आपण आलो होतो. आता सेगमेंट ओ क्यू इज परपेंडिक्युलर बाय कॉर्ड आर एस. जर ओ क्यू आर क्यूला परपेंडिक्युलर असेल तर यावरून आपण क्यू आर म्हणजे हा क्यू आणि आर, या क्यू आरला आपण म्हणू शकतो क्यू आर इज इक्वल टू 1/2 ऑफ आर एस. म्हणजे या आर एसच्या निम्मे क्यू आर आपल्याला मिळतो आहे किंवा आपल्याला माहिती आहे की एखाद्या जर कॉर्डला किंवा एखाद्या लाईनला जर परपेंडिक्युलर असेल एखादे सेगमेंट तर ती 2 पार्टमध्ये डिवाइड इक्वल करत असते. सो देन क्यू आर इज इक्वल टू 1/2 ऑफ आर एस. परपेंडिक्युलर ड्रॉप फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द सेंटर, हे रिझन याचा या ठिकाणी दिलेलं आहे. सो देन क्यू आर इज इक्वल टू 1/2 ऑफ आर एस मीन्स आर एस इज इक्वल टू 12 आपल्याला जे क्वेश्चनमध्ये देऊन ठेवलेलं आहे. आर एस इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. सो मग आपण इथे लिहिलं आहे की क्यू आर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 मल्टिपल बाय 12. 2 1 जार 2, 2 6 जार 12, 6 1 जार 6. सो देन क्यू आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्यू आर म्हणजे या ठिकाणचं मेजरमेंट मिळतं आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. मग जर हे 6 सेंटीमीटर आपल्याला मिळतं आहे तर त्यावर आपण जर पुढे अजून घेतलं, लेट द रेडियस ऑफ द सर्कल बी 2x. रेडियस ऑफ सर्कल बी 2x. मग रेडियस ऑफ द सर्कल जर आपण पाहिलं तर त्याला आपण 2x असं गृहीत धरू. मग सर्कल जर आपल्या रेडियस आपल्याला माहिती नाही, मग आपण ती रेडियस 2x आहे असं मानलं. आता 2x का मानलं या ठिकाणी बघा, हा भाग आपल्याला माहिती नाही, हा भागसुद्धा आपल्याला माहिती नाही, पण ही रेडियस आपण काढू शकतो आहे. कारण की या ठिकाणी ही जी रेडियस आहे या रेडियसला हा आणि या दोन पार्टमध्ये डिवाईड केलं. मग या पार्टला जर आपण x सपोज केलं आणि या पार्टला x सपोज केलं तर ती 2x होऊ शकते. म्हणून रेडियस या सर्कलची जी रेडियस आहे आपण तिला 2x जर सपोज केलं, लेट द रेडियस ऑफ द सर्कल बी 2x. 2x घेतल्यानंतर बट ओ आर अँड ओ पी इज द रेडियस ऑफ द सर्कल. सो देन ओ आर इज इक्वल टू ओ पी इज इक्वल टू 2x रेडियस ऑफ द सेम सर्कल जे आपण 2x मानतो आहे. मग आता ओ क्यूचा जर विचार केला आपण या ठिकाणी ओ क्यू इज इक्वल टू 1/2 ऑफ ओ पी. म्हणजे ओ क्यू हा एवढा जो भाग आपल्याला दिसतो आहे तो ओ पीच्या निम्मे आहे, म्हणून ओ क्यू इज इक्वल टू 1/2 ऑफ ओ पी. मग आपण या ठिकाणी घेतलं की ओ क्यू इज इक्वल टू 1/2 मल्टिपल बाय ओ पी. देन ओ क्यू इज इक्वल टू 1/2 मल्टिपल बाय ओ पी इज द रेडियस ऑफ सर्कल अँड रेडियस ऑफ सर्कल बी 2x. मग 2x सपोज केलं आहे म्हणून ओ क्यू इज इक्वल टू 1/2 मल्टिपल बाय 2x. ओ पीचं मेजरमेंट आपण जे घेतलं होतं रेडियसचं 2x त्या ठिकाणी राईट केलं आहे. देन 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 2 जर कट झाले तर x 1 जार x. सो देन ओ क्यू इज इक्वल टू x आपल्याला फायनली तो मिळतो आहे. ठीक आहे, म्हणजे ओ क्यू इज इक्वल टू x मिळाला आहे, ओ क्यू आर इज इक्वल टू 6 मिळाला आहे. इन ट्रायंगल ओ क्यू आर. आता मग यानंतर ओ क्यू आर या ट्रायंगलचा आपण विचार केला. या ट्रायंगलचा विचार करत असताना या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट मिळतं आहे x, या ठिकाणी मिळतं आहे 6 सेंटीमीटर. त्यावरून आपण पुढे आता पायथागोरसचा थेरम यूज करून काहीतरी त्या ठिकाणून हायपोटेनियस आपण जो दिलेला आपल्याला ओ आर तो हायपोटेनियस मानून आपण तो फाइंड करू शकतो. मग या ठिकाणी दिलं बघा, इन ट्रायंगल ओ क्यू आर. हा जो ओ क्यू आर ट्रायंगल तुम्हाला दिसतो आहे, ओ क्यू आरमध्ये ओ क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री आपण सपोज केला आहे, ज्या ठिकाणी आपण नंबर 2 दिला होता, म्हणून फ्रॉम 2 वरून आपण 90 डिग्री म्हणू शकतो आहे. सो देन बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसचा थेरम जर या ठिकाणी तुम्ही यूज केला या ट्रायंगलमध्ये, तो ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर हा पायथागोरसचा थेरम या ठिकाणी यूज होईल. म्हणून बाय पायथागोरस थेरम ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ओ आर इज द
रेडियस ऑफ सर्कल, आणि रेडियस ऑफ सर्कल आपण 2x सपोज केली, म्हणून 2x² इज इक्वल टू OQ आत्ताच आपण फाइंड केला त्याला OX म्हणून x² प्लस QR इज इक्वल टू 6, देन QR इज इक्वल टू 6². 2x² इज इक्वल टू या बाजूला सॉल्व केलं आहे 2x² इज इक्वल टू 4x² मायनस x²चा x² राहील, आणि म्हणून त्याला इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला ट्रान्सफर केला. जो x² पॉझिटिव्ह होता तो इकडे येताना निगेटिव्ह झाला आहे, म्हणजे 4x² मायनस x² इज इक्वल टू 36. 4x मायनस x मायनस होईल, ॲन्सर येईल आपलं 3x² ॲन्सर आलं आहे इज इक्वल टू 36. हा 3x² मल्टिपल आहे, दिस ट्रान्सफर बाय डिवायडेशन. सो x² इज इक्वल टू 36 डिवाइड बाय 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. देन x² इज इक्वल टू 12. x² इज इक्वल टू 12. 12 हा कम्प्लिटिंग स्क्वेअर नाही, म्हणून त्याला अंडररूटमध्ये जर आपण घेतला तर x² इज इक्वल टू रूट ऑफ 4 मल्टिपल बाय 3. सो x इज इक्वल टू 4चा स्क्वेअर रूट जर आपण मिळवला तर तो येतो आहे 2. 2 अंडररूट 3. एक्सचं व्हॅल्युएशन आपल्याला मिळतं आहे 2 अंडररूट 3. देन रेडियस ऑफ सर्कल आपल्याला सांगितलेला आहे, म्हणून जर रेडियस आपण पाहिला तर OP हा रेडियस होता, त्याच्यानंतर OR हा सुद्धा रेडियस होता, OP जर रेडियस होता, हा x आणि हा x सपोज केला. त्याच्या आधी आपण म्हटलं होतं की रेडियस ऑफ द सर्कल बी 2x, म्हणजे त्याला आपण 2x सपोज केला तर म्हणजे x आणि x 2x होत होता, ते झालंही. म्हणून OP हा जर रेडियस आहे आणि रेडियसचं ऑफ सर्कल इज इक्वल टू 2x आपण सपोज केलेला आहे. सो देन रेडियस इज इक्वल टू 2x. सो 2x इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2 मल्टिपल बाय एक्सची व्हॅल्यू आपण आत्ताच मिळवली जी 2 अंडररूट 3 आपल्याला मिळते. सो 2x इज इक्वल टू 2 मल्टिपल बाय 2 अंडररूट 3. रेडियस इज इक्वल टू 2 मल्टिपल बाय 2 4 अंडररूट 3 सेंटीमीटर. देन द रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 4 अंडररूट 3 सेंटीमीटर. ठीक आहे, या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळतं आहे द रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 4 अंडररूट 3. एक वेळेस पुन्हा लक्षात घ्या की जे सर्कल आपल्याला दिलं आहे त्या सर्कलमध्ये जर चांगला विचार केला तर एक कॉर्ड आपल्याला दिले, ज्या कॉर्डचे मेजरमेंट आपल्याला दिलं 12 सेंटीमीटर. त्यानंतर लाईन L हा त्या कॉर्डला पॅरलल होता. नंतर रेडियस आपल्याला त्या ठिकाणी दिली होती OP, त्या ठिकाणी Q हा इंटरसेक्ट पॉईंट होता. तर आपल्याला ती पॅरलल असताना आपल्याला रेडियस ऑफ सर्कल काढायची होती. या ठिकाणी आपण सुरुवातीला एक OR ही सेगमेंट ड्रॉ केली, त्यानंतर सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर आपण ORचं मेजरमेंट मिळवलं, जे 1/2 ऑफ RS होतं. ते मेजरमेंट आपल्याला मिळालं 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण रेडियस 2x सपोज केला. 2x सपोज केल्यानंतर आपल्याला OQचं मेजरमेंट मिळालं S. या दोघं मेजरमेंटवरून आपण पायथागोरसचा थेरम यूज करून OR मिळवला. OR मिळवल्यानंतर जे ORचं मेजरमेंट आलं त्या मेजरमेंटमध्ये आपण ORच्या मेजरमेंटमध्ये आपण रेडियसची आणि त्या ORची तुलना करून आपण त्या ठिकाणी रेडियस मिळवला, ज्या रेडियसचं मेजरमेंट आपल्याला मिळतं आहे x इज इक्वल टू 2 अंडररूट 3. ठीक आहे, या क्वेश्चनला पुन्हा एक वेळेस समजला नसेल तर परत ऐका, पहा, चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे, या पद्धतीने मी समजवण्याचा जो प्रयत्न करतो, या पद्धतीचे 2 4 5 जेवढे एक्झाम्पल होतील आपल्या 1-2 दिवसात तेवढे घरी रीड करा. रीड झाल्यानंतर त्याला तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे, धन्यवाद.